नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राजकारणात एकतर तू राहशील किंवा मी, असं म्हणत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना कडक इशारा. उद्धव ठाकरे संतापले. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उभाटामधील राजकीय वैर संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत फडणवीस यांना जाहीरपणे खुला आव्हान देत कडक इशारा दिला आहे. दरम्यान राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार, असा थेट इशारा देत आता आर किंवा पारची राजकीय लढाई सुरू झाली आहे. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेलं तर तोडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडलं नाही. त्यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी घणाघात केले आहेत. बाळासाहेबांचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले आहे. एवढंच नाही तर सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलो आहे. आता राजकारणात एकतर फडणवीस राहतील, भाजप पक्ष राहील किंवा मी राहणार. मुंबईत राहून तुम्ही मराठी माणसाला घर देणार नाही, नोकरी देणार नाही. नेमकं राज्यात चाललं तरी काय? जिकडून तुम्ही आला आहात तिकडे जा. आता या ठिकाणी प्रचाराला या, मग तुमची उरली सुरली गुरमी उतरवतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले आहे. एवढंच नाही तर त्यांच्याकडे एका बाजूला सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा आहेत, परंतु माझ्या बाजूला कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळे आता या गद्दारांचा सामना आमच्यासोबत आहे. फडणवीस यांना जेवढी ताकद लावायची त्यांनी लावा. आगामी विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.